नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. कोकणात होळी आणि शिमगा हे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. या काळात मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येतात. या मंगल काळात राज्यातील नागरिकांना गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख महसूल सेवा देण्याच्या उद्देशाने पुढील 3 महिने संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज राजेश्व अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सुरू होणाऱ्या या अभियानांतर्गत 15 महत्त्वाच्या महसूल सेवा थेट नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. महाड, माणगाव आणि पोलादपूर हे माझ्या मतदारसंघातील तालुके असून प्रशासनाने या अभियानाचे काटेकोर नियोजन केलं आहे. तिन्ही तालुक्यांचे तहसीलदार कपिल घोरपडे, शितोळे आणि लोकरे यांनी भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपली प्रलंबित महसूल कामे पूर्ण करून घ्यावीत, असं आवाहन मंत्री भरत गोगावले यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. कोकणामध्ये होळी आणि शिमगा हे मोठे उत्सव असतात आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात चाकरमानी मंडळी मुंबईचे हे गावाकडे जात असतात आणि त्यावेळेला आवर्जून अशा या मंगळवेळी राज्यातील नागरिकांना गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने पुढील 3 महिने संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज राजेश्व अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सुरू होणाऱ्या या अभियानाअंतर्गत 15 महत्त्वाच्या महसूल सेवा थेट नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. महाड, माणगाव, पोलादपूर तालुका हा माझ्या मतदारसंघातील असून प्रशासनाने या अभियानाचे नियोजन अगदी काटेकोरपणे केले असून तिन्ही तालुक्याचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आज शितोळे, लोकरे यांनी माझी भेट घेऊन याबाबत माहिती दिली. सर्व नागरिकांना मी या मोहिमेत सहभागी होऊन आपली सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्यासाठी आवाहन करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.